रसिक प्रेक्षकांनो, तुम्हा सर्वांना माहीतच आहे, पूर्वी मुलींना शिक्षण दिले जात नव्हते. मुलगी शिकली की तिला समाजातून खूप विरोध व्हायचा. मुलींसाठी किंवा स्त्रियांसाठी फक्त चूल आणि मूल एवढेच पर्याय होते. अशा काळात भारतातील पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांनी खूप संघर्ष करून परदेशी जाऊन शिक्षण घेतले. चला तर मग पाहूयात भारतातील पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे संघर्षमय जीवनगाथा. अहो अहो, तुम्ही एवढ्या काळजीत का दिसताय? काळजीत तर असणार ना पार्वती, शेवटी एका मुलीचा बाप आहे मी. आता तिचे हात पिवळे करण्याची वेळ आली आहे. पण आपली आनंदी तर अजून फक्त 9 वर्षाचीच आहे. तिचं शिकण्या सवरण्याचा आणि खेळण्या मागण्याचे दिवस आहेत. हे बघ पार्वती, मुली परक्यांचं धन असतात. त्यांना जेवढ्या लवकर त्यांच्या घरी पाठवल तेवढंच चांगलं आहे. आजपासून आनंदीचं शिक्षण बंद. पण बाबा, यात माझी काय चूक आहे? तुम्ही मला शिकू का देत नाही? तुझी चूक आहे की तू एक मुलगी आहेस. मुलगा असतीस तर मुलगा असते तर काय? गप्प बस आनंदी, नाही तर जीभ हासडून आता देईन. पण बाबा, मला अजून शिकायचंय, शिकून काहीतरी बनायचंय. आनंदी, तुला शिकायचं आहे तर शिक, पण आयुष्यभर माझ्यावर ओझं बनून राहू नको. पण बाबा, माझं तर वय अजून शाळा शिकायचंच आहे ना. शाळा शाळा शाळा, आज तर तुझ्या या शिक्षणाची वाटच लावतो. हे घे. नाही बाबा, नका असं. सर बाजूला. बाबा, तुम्ही हे काय केलं? तुम्ही फक्त पुस्तकच नाही तर माझ्या नशिबाचं सुवर्ण पान पण फाडलं. ही वह्या पुस्तकं ना फक्त मुलांच्या हाती शोभून दिसतात. मुलींच्या हाती शोभून दिसते तर फक्त मेहंदी. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर घरातलं सगळं काही शिकून घ्या आनंदी. पण बाबा, मला घरकाम करायला नाही आवडत. हे बघ आनंदी, जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर घरातली सगळी कामं शिकून घे. हेच तुझ्यासाठी चांगलं आहे. मी तुझ्यासाठी एक स्थळ बघितलेलं आहे आणि तुझं लग्न होणार तेही उद्याच्या उद्याच. नाही बाबा, नका असं करू. बाबा, मला शिकायचंय. बाबा, शांत हो आनंदी, शांत हो. तुझ्या बाबा पुढे माझं एकही चालणार नाही बाळा, मला माफ कर. अबला जीवन आहे, तुझी हीच कहाणी. पदरात आहे माया, डोळ्यात आहे पाणी. अशा प्रकारे फक्त 9 वर्षांच्या आनंदीचा विवाह गोपालराव जोशी सोबत झाला. बालविवाह एक सामाजिक कृती आहे आणि या वाईट प्रथेला बळी पडावं लागलं आनंदीला. 5 वर्षांनी आनंदी 14 वर्षांची झाली. तिच्या घरी एका बाळाने जन्म घेतला. तर बघूयात पुढे काय. किती जास्त ताप आलाय, किती जास्त गरम झालाय हा. तुम्ही पण ना काही बोलता द्या माझ्याकडं. माधव, माधव, वैद्यभुवांना बोलवून आण. जी आणतो. काय करतेस हे आनंदी? याला देवाचा अंगारा लावते. बस कर आनंदी हा वेडेपणा, सोड हा अंधविश्वास. अहो, तुम्ही विश्वास तर ठेवा. देवाच्या कृपेने ह्याचा ताप उतरलाय आणि अंग पण गार झालंय. हो ना बाळा, बघा. डोळे उघड ना बाळा, डोळे उघड. आता तू बरा झालायस ना? डोळे उघड ना बाळा, डोळे उघड ना. अहो बघा ना, हा डोळे का उघडत नाहीये? अहो बघा ना, काय झालंय? आनंदी, आता आपलं बाळ कधीच उठणार नाही. नाही, असं नाही होऊ शकत. माझं बाळ मला सोडून नाही जाऊ शकत.
डॉक्टर. बास कर आनंदी, आता किती पश्चाताप करून घेशील. तू जर शिकली असतीस तर आज तुझं बाळ जिवंत असतंस. तू अडाणी होतीस आनंदी, म्हणून तू तुझं बाळ गमावलंस. अडाणी नाही राहणार मी आता. मी शिकणार मी, कारण उद्या कोणत्याही आईला उपचाराभावाने तिचं बाळ गमावं लागू नये. मी शिकणार. शाबास आनंदी, तू तुझ्यासाठी नाही, भविष्यातल्या प्रत्येक मुलीसाठी एक प्रेरणा बनशील आनंदी. अगं बाई, मला तर माहीतच नव्हतं की सूर्य पृथ्वीभोवती फिरतो. अगं वेडे, सूर्य पृथ्वीभोवती नाही, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. कळलं? वाच आता. शेवटी तू अडाणी ती अडाणीच. अडाणी नका ना म्हणू मला. वाटा 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 ग चालून कुत्रा वाटा ग वाटा 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 ग चालून कुत्रा वाटा ग माझी छाया प्रवास माझा मुखराटा ग वाटा वाटा. तुला शिष्यवृत्ती भेटली, त्याबरोबर पुढच्या शिक्षणाला अमेरिकेला जायची तुला संधी भेटली. हे काय तिकीट? काय खरंच? अगं बाई, म्हणजे मी अमेरिकेला जाणार? पण काय आनंदी, हे सगळं मी एकटी कशी करू शकणार? तू स्वतःला एवढी कमजोर समजू नकोस आनंदी. मग तुझा एवढा शिकण्याचा फायदा काय? शेवटी तू अडाणी ते अडाणी. अडाणी नाहीये आता मी जाणार अमेरिकेला, घेणार शिक्षण आणि डॉक्टर होऊनच परत येणार. शाबास आनंदी. तर अशा प्रकारे 7 एप्रिल 1883ला आनंदी अमेरिकाच्या पेनसिल्व्हेनियाला रवाना झाली. 3 वर्षांनी तिने डॉक्टर ऑफ मेडिसिन ही पदवी प्राप्त केली. इकडे तिच्या वडिलांची तब्येत खूप खराब आहे. तर बघूयात पुढे काय होते. आता असं वाटतंय आता मी नाही वाचणार, माझ्या जाण्याची वेळ आली. असं नका बोलू. बाहेर देशातून मोठ्या शहरातून डॉक्टर साहेब आलेत, आपण त्यांच्याकडे जाऊन बघू. असं म्हणतीस तर एकदा जाऊनच बघूयात. हां चला. यांची तब्येत तर खूपच खराब आहे. आता तर यांना चमत्कारच वाटू शकतो. असं नका बोलू. डॉक्टर कधी येतील? हे काय आले डॉक्टर? डॉक्टर डॉक्टर लवकर बघा, या पेशंटची तब्येत तर खूपच खराब आहे.
घ्या. ह्या संध्याकाळी आणि सकाळ 2 टाइम घ्यायच्या. आणि जर तुम्हाला खोकला लागत असेल तर ही घ्या. आता तुम्ही बिलकुल ठीक आहात. डॉक्टरांनी तुम्हाला मरणाच्या दारातून वाचवले. काय? मी ठीक झालो? डॉक्टर साहेबांनी मला वाचवलं? कुठे आहेत ते? भेटायचं आहे त्यांना. डॉक्टर साहेब नाही हो, डॉक्टर मॅडम. त्यांनीच तुम्हाला जीवनदान दिले. हे काय आले मॅडम, भेटा त्यांना. तुमचे खूप खूप आभार. तुम्ही मला जीवनदान दिले. अहो, तुम्ही ओळखलं नाही? ही तर आपली मुलगी आनंदी आहे. आनंदी. काय? आपली मुलगी आनंदी? डॉक्टर? हो बाबा, मी तीच आनंदी आहे जिच्यासाठी तुम्ही फक्त चूल आणि मूल एवढाच विचार केला होता. आनंदी पोरी, मला माफ कर. मी तुझा अपराधी आहे. बाबा, तुम्ही तर मला ना होतात ना. ही वह्या पुस्तकं फक्त मुलांच्या हाती शोभतात. मुलींच्या हाती शोभते ती फक्त मेहंदी. मला माफ कर आनंदी, मला माफ कर. बाबा, मुलगा आणि मुलगी तर आपल्या दोन्ही डोळ्या समान असतात ना. मग एकाचं शिकणं आणि दुसऱ्याचं न शिकणं सामाजिक अंधकार आहे ना बाबा. उपकार मानतो मी तुझ्यासारख्या मुलीचं, जिनं माझ्याकडे कधी काहीच नाही मागितलं तर फक्त समान दर्जा. खरं तर हे आहे की आता मी तुझ्या माफीच्याही योग्य राहिलेलो नाही. आनंदी, असं नको करू. आपल्या बाबाला माफ नाही करणार का आनंदी? माफ कर पोरी. मला माफ कर आनंदी, मला माफ कर. बाबा, प्रेक्षकांनो, तर हा होता पूर्वीचा काळ, जेव्हा मुलींना शिकण्याच्या संधी उपलब्ध नव्हत्या. पण हल्लीच्या काळात मुलींसाठी शिकण्याच्या खूप संधी आहेत आणि सरकारने देखील मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत केले आहे. तरी मुलींनी त्याचा गैरफायदा न घेता, पालकांच्या विश्वासाचा विश्वासघात न करता त्या संधीचं सोनं करावं. धन्यवाद.